आकाशवाणी. प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोरोनावरील 5 लसी देशात विकासाच्या विविध टप्प्यांवर. पंतप्रधानांनी घेतला कोरोनावरील लसीच्या प्रगतीचा आढावा. गुगल कंपनी आणि फ्रान्समधल्या 6 वृत्तपत्र आणि नियतकालिकांच्या दरम्यान कॉपीराईट करार. आणि मासेमारी तसंच मत्स्यपालन क्षेत्रात लक्षणीय कामगिरीबद्दल राज्यांना आज पहिले पुरस्कार. आता सविस्तर बातम्या. भारतातील लसीकरण धोरणाचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील नियोजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका बैठकीचं आयोजन केलं होतं. लस निर्मितीमधील प्रगती, त्याच्या चाचण्यांना मान्यता आणि खरेदी याबाबत बैठकीत चर्चा झाली. लस देताना कोणत्या वयोगटाला प्राधान्य द्यायचं, आरोग्य सेवकांपर्यंत पोहोचणं, लस साठवणूक आणि वाहतुकीसाठी शीतसाखळी सुविधा निर्माण करणं, लस देणाऱ्यांच्या संख्येत वाढ करणं आणि या सर्व प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर करणं अशा मुद्द्यांचा मोदींनी आढावा घेतला. भारतात सध्या 5 लसी विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत. यातील 4 लसी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहेत, तर 1 लस पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात आहे. भारतातील लस निर्मितीमध्ये आणि नंतरच्या लस खरेदीमध्ये बांगलादेश, म्यानमार, कतार, भूतान, स्वित्झर्लंड, बहरीन, ऑस्ट्रिया आणि दक्षिण कोरिया या देशांनी रस दाखवला आहे. देश विदेशातल्या सर्व प्रतिष्ठित संस्थांशी समन्वय साधत आणि त्यांच्या सहकार्यानं उच्च दर्जाचं संशोधन आणि लस निर्मिती करण्याच्या सूचना मोदी यांनी संबंधितांना दिल्या आहेत. कोरोनावरील लस संशोधनासाठी केंद्र सरकारनं कोविड सुरक्षा अभियानाअंतर्गत 900 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. लसीच्या आपत्कालीन वापराबाबतही या बैठकीत चर्चा झाली. चाचण्या आणि प्रयोगांना वेगानं मंजुरी मिळण्यासाठी कालबद्ध योजना आखण्याची सूचनाही मोदींनी अधिकाऱ्यांना केली. या बैठकीला पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, नीती आयोगाचे सदस्य, प्रधान विज्ञान सल्लागार, आरोग्य सचिव, ICMR संस्थेचे महासंचालक, पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी आणि विविध संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते. आरोग्य सेतू ॲपचा बॅक एंड कोड खुला करण्यात आला असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं दिली आहे. अँड्रॉइड आणि iOS सिस्टीमसाठीचा सोर्स कोड यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता. कोविड-19चा सामना करताना आरोग्य सेतू ॲपचा चांगला उपयोग झाला असून सरकारच्या पारदर्शक व्यवस्थेचं आरोग्य सेतू ॲप हे उत्तम उदाहरण आहे. हे ॲप देशातील 16 कोटींहून अधिक लोकांनी डाऊनलोड केलं असून कोविड-19 बाधित रुग्णांची माहिती मिळवणं आणि त्याबाबत इतरांना जागरूक करून सुरक्षित राहण्यास मदत करण्यासाठी आरोग्य सेतू ॲप महत्त्वपूर्ण ठरलं आहे, असंही या मंत्रालयानं म्हटलं आहे. कोरोना संसर्गग्रस्तांवरील उपचारासाठी मान्यता दिलेल्या औषधांच्या यादीतून रेमडेसिव्हिर या औषधाला वगळलं असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी काल जाहीर केलं. या औषधाबद्दल प्रतिकूल शिफारसी आल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना उपचारांमध्ये उपयुक्त असणारे औषध म्हणून रेमडेसिव्हिरचा प्रचार झाला होता. मात्र या औषधामुळे रुग्णाला फायदा होत असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या समितीनं काढला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या 15व्या G20 परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. 21व्या शतकात सर्वांना असलेल्या संधी या विषयावर आयोजित या परिषदेचं अध्यक्षपद सौदी अरेबियाकडे आहे. ही परिषद दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. कोरोना संकटातून बाहेर पडताना सर्वांचा विचार करण्याबरोबरच शाश्वत उपाय शोधण्यावर या परिषदेत लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. कोरोना संसर्गाचा सामना करताना जगाची असलेली तयारी आणि रोजगार निर्मितीसाठी असलेल्या उपायांवरही चर्चा अपेक्षित आहे. 2020च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाबद्दल शालेय शिक्षकांना अधिक संवेदनशील करण्यासाठी उन्नत भारत अभियान लागू करण्यात आल्याचं शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितलं. उन्नत भारत योजनेच्या काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. वेगवेगळ्या संस्थांना एकमेकांच्या कामात मदत करता यावी यासाठी पोर्टलची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. साक्षरता आणि आरोग्याबद्दल जागृती निर्माण व्हावी यासाठी उन्नत भारत अभियानाअंतर्गत प्रत्येक राज्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे उद्दिष्ट ठरवण्याचं त्यांनी यावेळी सुचवलं. तसंच या अभियानाअंतर्गत IIT दिल्लीनं केलेल्या प्रगतीचंही त्यांनी कौतुक केलं. उन्नत भारत अभियान हे उच्च शिक्षण संस्थांना ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करायला मदत करण्यासाठी आहे, असंही ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIRNews पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर. आज जागतिक मासेमारी दिवस साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी 21 नोव्हेंबरला जगभरातले मत्स्यशेती व्यावसायिक तसंच कोळी बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय यंदा पहिल्यांदाच या दिवसानिमित्त केंद्र सरकार मासेमारी तसंच मत्स्यपालन क्षेत्रात 2019-20 या वर्षात लक्षणीय कामगिरी केलेल्या राज्यांना पुरस्कृत करणार असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचं अनावरण केलं. या योजनेअंतर्गत 2020 ते 2025 या 5 वर्षात मत्स्य व्यवसाय वाढवण्यासाठी 20,050 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. गुगल कंपनीनं फ्रान्समधल्या 6 वृत्तपत्र आणि नियतकालिकांबरोबर कॉपीराईट करार केला आहे. जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलचा सुरुवातीला कोणत्याही प्रकाशकाला मजकूर वापरासाठी पैसे देण्यास विरोध होता. आपल्यामुळेच अनेक जण या वृत्तपत्र आणि नियतकालिकांच्या संकेतस्थळांना भेटी देतात असा गुगलचा दावा होता. मात्र आपण निर्माण केलेला मजकूर वापरण्यासाठी गुगलला पैसे मोजावे लागतील या मुद्द्यावर फ्रान्समधील वृत्तपत्र ठाम राहिल्यानं इथल्या न्यायालयानं चर्चेद्वारे मार्ग काढण्यास सांगितलं होतं. युरोपीय समुदायानं 2030 पर्यंत कार्बनच्या उत्सर्जनात 55% अधिक घट करावी असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी केलं आहे. परराष्ट्र धोरण या विषयावर काल युरोपीय परिषदेत बोलताना गुटेरेस यांनी त्यांची भूमिका मांडली. पॅरिस कराराला 5 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुटेरेस हे पुढील महिन्यात ब्रिटन आणि फ्रान्स सरकारबरोबर पर्यावरणाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. टाळेबंदीनंतर सुरू झालेल्या व्यवहारांमुळे तिसऱ्या तिमाहीमध्ये जागतिक व्यापार उसळी घेत असल्याचं जागतिक व्यापार संघटनेनं म्हणजेच WTOनं म्हटलं आहे. सध्या व्यापार तेजीत असला तरी या वर्षाअखेरीस त्याचा वेग पुन्हा मंदावण्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे. जागतिक व्यापाराबाबतचा निर्देशांक ऑगस्टमध्ये 84.5% इतका होता. तो आता 100.7% अंकांवर गेल्याचं WTOनं सांगितलं. जगभरात अनेक ठिकाणी कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याचा धोका निर्माण झाल्यानं युरोप आणि अमेरिकेत नवे निर्बंध जारी केले जात आहेत. त्यामुळे व्यापारात पुन्हा एकदा घट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत पाकव्याप्त गिलगिट बाल्टिस्तान भागात काल नागरिकांनी निदर्शनं केली. निदर्शकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाच्या विरोधात घोषणा दिल्या. इम्रान यांच्या पक्षाला झुकतं माप देण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीला मुद्दामहून उशीर लावला असा आरोप विरोधी पक्षांनी केला. गुजरातमधल्या गांधीनगर इथं पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या आज होणाऱ्या 8व्या पदवी प्रदान कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. यावेळी जवळपास 2600 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. याचवेळी मोदी यांच्या हस्ते मोनोक्रिस्टलाइन सोलार फोटो व्होल्कॅनिक पॅनेलच्या उत्पादन केंद्राचं आणि जलतंत्रज्ञान केंद्राचं भूमिपूजनही होणार आहे. विद्यापीठातल्या 2 संशोधन केंद्रांचं आणि क्रीडा संकुलांचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे. गोव्यात कालपासून सुरू झालेल्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ATK मोहन बागान संघानं केरळ ब्लास्टर्स संघाचा 1-0 असा पराभव केला. मोहन बागाच्या रॉय कृष्णा यानं 67व्या मिनिटाला गोल केला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतात आयोजित झालेली ही पहिली मोठी क्रीडा स्पर्धा आहे. आज नॉर्थ ईस्ट युनायटेड FC आणि मुंबई सिटी FC यांच्यात सामना होणार आहे. ATP फायनल्स टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच यानं जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याच्यावर विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यानंतर उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. आता उद्या जोकोविच आणि डॉमिनिक थीम यांच्यात तर राफेल नदाल आणि डॅनियल मेदवेदेव यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कोरोनावरील 5 लसी देशात विकासाच्या विविध टप्प्यांवर. पंतप्रधानांनी घेतला कोरोनावरील लसीच्या प्रगतीचा आढावा. गुगल कंपनी आणि फ्रान्समधल्या 6 वृत्तपत्र आणि नियतकालिकांच्या दरम्यान कॉपीराईट करार. आणि मासेमारी तसंच मत्स्यपालन क्षेत्रात लक्षणीय कामगिरीबद्दल राज्यांना आज पहिले पुरस्कार.
याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.